पण पाहू शकताय रोहित स्ट्रायकनकडे बघायला मिळतोय. नंबर 1 चा गोलंदाज मिस्टर जयेश बुरगुण अर्थात छेबी गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपण पाहू शकतोय. पंचांचा इशारा आलाय. दोन्ही संघाला हार्दिक अशी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना थर्ड सर्कल मध्ये पॉवर प्ले मध्ये आपण शतरक्षक बघू शकतो. शॉर्ट लॉंग ऑफ आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट मिड विकेटला शतरक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर एक आपण कव्हर पॉइंटला शतरक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पाईन लेग डीप मध्ये आपण शतरक्षक पाहू शकतोय. डीप स्क्वेअर लेग त्याच्यानंतर डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन या प्रकारे शतरक्षक सजवलं गेलं आहे. ओ यावेळी दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय बघायला मिळतं वैभव तुंबडा कमी पडल्यात आणि चेंडूला भिरकावलंय चौकाराकरिता. आलाय चौकार. पहिला चौकार. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि अगदी आपले इरादे स्पष्ट करून आलाय रोहित. या 4 धावांनी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने रोहित साडी. ओ यावेळेस वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. दंडित करण्यात आले गोलंदाजाला. अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 5 धावसंख्येवर. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी जयेश रोहित साडी. ओ यावेळेस मात्र भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. एक धाव पळून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेल्या. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 7 या धावसंख्येवर. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण बघितलं वाईट चेंडू हाताळला. त्याच्यानंतर आपण बघितलं 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. म्हणजेच काय धावसंख्या 7 धावसंख्या बिनबाद 7. यावेळेस आकाश न्यू बॅटर अजूनपर्यंत अकाउंट ओपन करायचं या खेळाडूला. ओ यावेळेस लोफुल टफ डिलिव्हरी होती ती त्याला मात्र चेंडूला खेळल्याबद्दल डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पडून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे त्यामुळे एक मोठा फटका आल्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. 2-2 धावा अगदी चोरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 9 धावसंख्येवर. आतापर्यंत 9 धावा झाल्या. 3 चेंडूचा सामना झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी मात्र हे दोन्ही खेळाडू जाणले जातात आणि तीच फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. यावेळेस लॉंग ऑफचा शतरक्षक डीप लॉंग ऑन मध्ये घेतलाय. ओ यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. यश आहेत तिकडे परंतु चेंडू थोडासा त्यांचा पुढे पडतोय. इथे मात्र काय घडलंय तर एकच आणि एकच धाव. चांगला प्रयत्न केला होता. चेंडू फार दूर राहिला होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. या चांगला प्रयत्न केला होता यश या खेळाडूने. बंटी या नावाने त्याला सुप्रसिद्धी मिळाली आहे आणि जेपीएल मध्ये काय त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे इनर कट्टाच्या माध्यमातून खेळत असताना. अगदी सगळ्यांची मनं या खेळाडूने जिंकली होती. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 10 धावसंख्येवर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहेत तर इथे मात्र काय घडलंय तर किती धावा मिळाल्या जातील. पंचचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर 4 धावा आहेत. अगदी रिप्ले मध्ये आम्ही बघितलंय चौकार आहे. 2 रेषा असल्यामुळे थोडासा जो शतरक्षक आहे तो थोडासा कन्फ्युज झालाय.
अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकताय, पुन्हा एकदा रिप्ले दाखवला जातोय. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून चांगला कव्हर केलाय या चेंडूला कॅमेरामॅनने आणि 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषा पार, आला षटकार. वेलकम बॅक. आपण बघता मित्रांनो, चिंबोरा बॉय चषक 2025 हे शानदार आयोजन. इथे मात्र बघायचं झालं तर मला रोहित आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय, 9 या धावसंख्येचा खेळतोय. आकाश ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 10 या धावसंख्येवर तो खेळतोय. म्हणजेच काय तर पहिलं षटक पॉवरफुल फलंदाजी पॉवर प्ले मध्ये बघायला मिळते. नंबर 2 षटक गोंदजी मार्कवर मिस्टर दर्शन मात्रे गोंदजी करण्यासाठी आलाय. तर या षटकामध्ये कशा प्रकारे खेळली केअर करणे जाईल, कारण आपण बघू शकतो दोन्ही खेळण्याची मुभा एका बाजूला आपण बघू शकतोय. यावेळी डावखोरा फलंदाजीसाठी मात्र जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज आहे, परंतु दोन्ही बॅटर जे आहेत ते उजव्या हाताचे बॅटर्स बघायला मिळत आहेत. यावेळेस काहीतरी युक्ती करावी लागेल. स्विचच्या माध्यमातून जरी खेळला तरी धावा या येऊ शकतात. जरी आपण बघू शकतो गॅप मध्ये खेळला तरी देखील धावा येऊ शकत आहे, किंवा आपण बघू शकतो या इनसाइड आउट करून चेंडूला कव्हर्स मध्ये खेळला तरी देखील धावा मिळू शकतात त्या दिशेने. परंतु तशी गोलंदाजी व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने टप्पे यायला पाहिजेत बॅटवर. तर दुसऱ्या बाजूला दर्शन मात्रे हा एक चांगला गोलंदाज आहे या BBA चॅम्पियन या संघाचा. इथे मात्र रणनीती आखली गेली आहे. डीप मध्ये शतक आपण बघू शकतोय, डीप फाईन लेग आहे, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर आपण शतक बघू शकतोय ते म्हणजे डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर डीप आपण बघू शकतोय डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग अप आहे, त्याच्यानंतर आता मात्र थर्ड फरकामध्ये शॉर्ट थर्ड आहे, त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉइंटला छत्रछेद बघू शकतो, त्याच्यानंतर एक कव्हरला छत्रछेद बघू शकतोय. या प्रकारे छत्रछेद सजवलं गेलं आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी दर्शन मात्रे, स्ट्रायकरकडे बॅटर्स आहे. ओ यावेळी फक्त आणि फक्त स्टेअर केलाय. इथे मात्र काय बघायला मिळतं, चेंडू वरून त्याच्या फ्लाय होतोय, 2 धावा पडून पूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेली आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. अगदी बुद्धिमत्तेचा वापर केला आहे फलंदाजाने, फक्त स्टेअर केला. अगदी छत्रछेद होता त्याच्या चेंडू जो आहे तो त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय आणि अशा प्रकारे 3 धावा पडून पूर्ण केल्यात. तर लगेच आम्हाला आठवते आग्री बॉईज वर्सेस तो सामना झाला होता, येणार कट्टा, 1 चेंडू 2 धावांची गरज असताना कपिल मुकादम याने त्या दिशेने फक्त स्टेअर केलं होतं आणि त्या 2 धावा पडून पूर्ण केल्या होता. ती मॅच लगेच आम्हाला आठवली गेली आहे. यावेळेस हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केले आहे. क्षेत्ररक्षक आहेत वैभव तुंबडा, त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता तिसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे आणि 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 धावसंख्येवर. चांगली भागीदारी, ही जर भागीदारी तोडायची असेल तर विकेट घेणं फार गरजेचं आहे. पहिल्या विकेटसाठी आपण बघू शकतो 26 धावा मोजल्या गेल्यात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून.
विकेट घ्यावे लागतील बिबे चॅम्पियनला. जर चेंडू डॉट आले तर विकेट मिळेल. यावेळेस चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. थँक. तर आपण बघितलं कुठे ना कुठे हुकच्या माध्यमातून चेंडूला चौकारापाडी भिरकावलाय. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 30 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. यावेळेस बुद्धिमत्तेचा पुन्हा एकदा वापर केलाय. शत्रक्षक पाठला करताय चेंडू, नाही थांबणार चेंडू, निघून जाईल सीमारेषा पार. अजून एक आलाय चौकार. थँक. तर रोहित 7 चेंडूचा सामना केलाय, 20 धावांवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला आकाश ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 13 या धावसंख्येवर तो खेळतोय. चांगली फलंदाजी होत असताना अगदी 30 फरकाचा पूर्णपणे वापर केला जातोय. 30 फरकांमध्ये शत्रक्षक पाहायला मिळते आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आहे, त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक बॅकवर्ड फॉरवर्ड पॉइंट आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलंय. चेंडू 1 बाउन्स ऑर दी रोड. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. तर आम्ही विनंती करतोय निखिल पाटील आणि सागर पाटील आणि दीपेश पाटील, सागर भोईर यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. दीपेश पाटील, निखिल पाटील आणि सागर भोईर यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेळलं जात आहे फाईन लेग पट्ट्यामध्ये. शत्रक्षकाला चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चौथीचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता चौथी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावून काढलेला चौकार पाहायला मिळतोय रोहित आणि आकाशाच्या माध्यमातून. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. चांगली भागीदारी पहिल्या विकेट साठी 42 धावांची भागीदारी पाहायला मिळते. तर नंबर 3 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यश आला. यश बंटी गोलंदाजी साठी दाखल होत असताना अगदी दर्शन याला दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकार ठोकले होते. चांगली फलंदाजी. आकाश आतापर्यंत आपण बघू शकता 3 चेंडूचा सामना केला, 13 या धावसंख्येवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला रोहित 9 चेंडूचा सामना केलाय आणि 28 या धावसंख्येवर खेळतोय. यश आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेस अपील केले आणि लेग पेपरच्या स्वरूपात पहिला हादरा बसला जातोय रायझिंग स्टार झू चंद्र संघाला. मिस्टर आकाश बॅक टू द डगआउट जावं लागेल.
छायागुडीचे वन डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर राहुल दाखल होतोय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला किताब मिळाला होता तोच खेळाडू. धावसंख्या आहे ती म्हणजे 42 धावसंख्या. राहुल वन डाऊन मध्ये त्याला दाखल करण्यात आलाय. यावेळेस रंगभूमीमध्ये थोडासा बिघाड बघायला मिळतोय यशच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू खऱ्या तर मात्र भव्य चॅम्पियनच्या नावावर राहिला. या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो यश. राहुल फाटी ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क बघायला मिळत नाही आहे. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आहे आणि अशा प्रकारे धाव जी आहे ती पूर्ण झालेली आहे. एक धाव मिळाली गेली आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 43 या धावसंख्येवर. 22च्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. अमित पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावरून बसायचं आहे. चांगली स्पर्धा आपण बघू शकताय. चिंबारा बॉईज यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा. अगदी एक दिवसीय ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते एनसीच्या अंतर्गत. तर पुन्हा एकदा यश गोंधळी मार्कवर ओव्हर द विकेटने. यावेळेस आ बैल मार मुझे मार असं दर्शवले. चेंडूला फेकून दिले डी बॅकवर्ड पॉइंट. डी बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार आला षटकार. तर 6 धावांची धावसंख्या पुढे सरकल्या 49 धावसंख्येवर. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होतोय रायझिंग स्टार या संघामार्फत. ओ यावेळी फक्त आणि फक्त स्टेअर केले चेंडूला हलक्या रीतीने. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर एकच धावांवर समाधान मानतायत. या एक धावांची धावसंख्या पूर्ण होते. हाफ सेंचुरी पूर्ण होत असताना रायझिंग स्टार जुचंद्र या संघाची 50 धावा पूर्ण झाल्यात. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. यावेळेस राहुल स्ट्रायकरकडे आतापर्यंत त्याला खातं खोलायचं आहे स्वतःच. ओ यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित चेंडू बॅटच्या पडद्यात नाही. मिस्टम स्ट्रोक पाहायला मिळते इथे मात्र काचाला रक्षण. दर्शन मात्रे नक्कीच कुठे ना कुठे चुकी करतायत. गोलंदाजी करण्यासाठी देखील त्यांच्याकडे भरपूर चुकी झाल्यात. या 4 धावा या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 54. 54 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील यश बंटी याचा. चांगली धावसंख्या अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. ओव्हरच्या स्वरूपात जास्तीत जास्त धावा आल्यात या इनिंग मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता आणि धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय मिस्टर रोहित हा बॅटर्स.
ठेंगडीचे नवीन फलंदाज चौथा क्रमांकावर दाखवलं होतं मिस्टर प्रफुल्ल हा फलंदाज दाखवलं होतोय. गोलंदाजी मार्कवर निशांत मात्रे या संघाचा तारणहार, या संघाचा हिरा, या संघाचा एक महत्वाचा घटक. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक निशांत मात्रे यांच्या हातामध्ये देण्यात आले. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल निशांत मात्रे मार्फत, कारण आपण बघू शकता या बिवे चॅम्पियन मध्ये जेव्हा एंट्री जेव्हा त्यांची झाली होती तर काय अप्रतिम एंट्री झाली होती आणि चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला होता. चला वेळेची कुठल्याही प्रकारे तिरंगाई न करता सामना चालू करायचा लगेच. सागर भोईर आणि दीपेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपये आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले. आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. चला सामना स्टार्ट करायचा आहे, चालू करायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये निशांत मात्रे नव्हते, कदाचित कामानिमित्त बाहेर गेले असतील. पहिला चेंडू, ओ यावेळेस पहिला चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, आला षटकार. तर पहिला चेंडूवर आला षटकार, षटकारने स्वागत केलंय प्रफुल्ल या बॅटर्सने निशांत मात्रे याचं. चांगली भागीदारी होते या विकेटसाठी देखील. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहेत इथे मात्र शतरक्षक बघायला मिळतं. चांगलं शतरक्षक यश मार्फत आपल्याला बघायला मिळते डीप स्केल क्षेत्रामध्ये. आणि इथे मात्र तिसरी धाव देखील पडून पूर्ण केल्यात. चौथीचा प्रयत्न होतोय का, आणि नाही नाही, फक्त 3 धावा मिळतील. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 63 या आकड्यावर. 63, लॉस ऑफ 2 विकेट्स फ्रॉम रायझिंग स्टार जुचंद्र हा संघ पाहायला मिळतोय. पहिले इनिंग आता पहिल्या इनिंग मधले चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे 4 चेंडू बाकी आहेत. आणि मागचा सामना काय अप्रतिम सामना बघायला मिळाला. अगदी एका हाताने मॅच जिंकून गेले तो म्हणजे मिस्टर दर्पण मात्रे. पत्तू पॅकर या संघाला कुठे ना कुठे प्रश्नचिन्हात पाडले की ही विकेट घ्यायची तरी कशी. आणि खऱ्या तर मात्र एका हाती 1 हँडेड मॅच जिंकून घेतला होता, ते म्हणजे दर्पण मात्रे या खेळाडूने. जेपीएल मध्ये देखील त्या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील त्याने चांगला खेळ दाखवलाय. ओ यावेळेस दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झाला. चेंडू खेळायचा तो अप साईडला, चेंडू मात्र ऑन साईडला. शतरक्षकाला चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी तिसऱ्याचा प्रयत्न बघतोय आणि तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केले गेले आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 66 या आकड्यावर. धावा ज्या आहेत त्या मात्र कोऱ्याने बघायला मिळत आहेत. कुठे ना कुठे बिवे चॅम्पियन कमी पडते. शतरक्षण खूप खराब झाले या मॅच मध्ये, सुधारणा करावे लागतील. परंतु अशा अपेक्षा नसतात बिवे चॅम्पियन याकडनं. भरपूर चांगला संघ आहे, चांगली बांधिलकी निशांत मात्रे याने केले, परंतु या मॅच मध्ये कुठे ना कुठे कमी पडलाय. मृणाल मात्रे देखील चर्चा करतात आमच्या जोडला. कदाचित हायस्ट स्कोर होऊ शकतो या मॅच मध्ये. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी होती, इथे मात्र मयूर कमी पडतायत. शतरक्षक शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव होती तिथे मात्र आपण बघू शकतो या 2 धावा मिळाल्या जातात. लेग बाईकचा इशारा आला. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 68 या धावसंख्येवर. तर या टुर्नामेंट मधला हाय स्कोर गाठला गेलाय 68 धावा. चेंडू टाकून झाले ते म्हणजे
4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली फलंदाजी होत असताना प्रफुल्ल मार्फत तर आतापर्यंत निशांत म्हात्रेने ब्लॉकला चेंडू टाकले नाही आहेत असं मृणाल म्हात्रे यांचं म्हणणं आहे. असे जर गोलंदाजी तुम्ही टाकली तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच स्वतः GTC लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. स्वतः आपण बघू शकतोय रंगवीमध्ये 2 वेळा ते चुकले जात आहेत. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना चला शतरंज एकाने सजवा. बरोबर आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. पंच आपण बघू शकताय. वाईट बॉल. कुठे ना कुठे लाईन आणि लेन सापडली नाही या निशांत म्हात्रे याला. अवांतर चेंडू ते सोडतात. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे. 69 या धावसंख्येवर उच्चांक गाठला या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार जुचंद्र या संघाने. अगदी खुशीचा माहोल रायझिंग स्टारच्या खेळामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद होईल की नाही. 2 पंच लगेचच एकमेकांची चर्चा करत असताना डिसिजन पेंडिंग आहे. तर वाईट चेंडू दिलाय पंचांनी आणि विकेट देखील गेले आहेत रनआउटच्या स्वरूपात. मिस्टर प्रफुल्ल हा खेळाडू बाद झालाय. या अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकल्या. 70 धावसंख्या. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. अगदी स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न झाला होता. थोडस डोकं शांत ठेवावं लागेल निशांत म्हात्रे या गोलंदाजाला. अगदी चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल कारण अजूनपर्यंत चेंडू बाकी आहेत. ते म्हणजे 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉग वरच षटक आपण बघू शकता निशांत म्हात्रे याच्या हातामध्ये दिलंय. परंतु या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा मिळाल्या जात आहेत. 70 धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना निशांत स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय. चला फास्ट खेळायचा आहे. राहुल स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय तर दुसरा नॉन स्ट्रायकरकडे केतन हा राहतोय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. हवेमध्ये चेंडू बघायला मिळतोय. शतरक्षक आलाय आणि पकडल्याद्वारे झेल लागतोय. अजून एक धक्का मिस्टर रायझिंग स्टार या जुचंद्र संघाला. थँक डीजे. शेवटचा चेंडू असेल. प्रवीण भोईर स्ट्रायकरकडे. एक हार्ड हिटर बॅटर्स प्रवीण भोईर शेवटचा चेंडू पेस करत असताना नक्कीच निशांत म्हात्रे याला माहिती आहे हाच खेळाडू स्विच हिट खेळतोय म्हणूनच की काय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतला गेलाय.
यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळले जातंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. चौकाराकरिता आलाय चौकार. चला लगेच शत्रचंद सजवायचं आहे. रायझिंग स्टार जुचंद्र लगेच शत्रचंद सजवायचं आहे. जिंकण्यासाठी 74 धावा झाल्यात आणि 75 धावांचं टार्गेट असेल आणि 75 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आत सलामीवीर मैदानाच्या आत दाखल होत असताना यश बंटी शैलेश यश बंटी आणि शैलेश अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर चिट्यांचा ड्रॉ होतोय. स्ट्रायकरकडे यश बंटी, दुसऱ्या बाजूला शैलेंद्र. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र बाय मिळते. नंबर 1 चा गोलंदाज गोंदजी मार्कवर मिस्टर प्रफुल. जिंकण्यासाठी 75 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रफुल. पॉवर प्लेचं षटक स्ट्रायकरकडे प्रफुल. बॅटर्स आहे तो यश. गोलंदाजी मार्कवर प्रफुल. यावेळेस पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने पकडलाय जेल. संपलाय मिस्टर यश याचा खेळ गॉन.
थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवर बाद होतोय मिस्टर यश बंटी. गोल्डन डकचा तो शिकार बनतोय. नवीन बॅटर वन डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर निशान मात्रे. तर लगेच निशान मात्रे यांची एंट्री होते आणि मृणाल मात्रे यांच्या ओटर स्मिथ हस्य आलंय. पहिला चेंडू आपण बघितला, विकेट गेली. पुन्हा एकदा प्रफुल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने गोंधळी करण्यासाठी फज्ज होत असताना प्रफुल. दुसरा चेंडू यावेळेस बॅटची एज आणि अजून एक धक्का लागला बतोय बिवे चॅम्पियन या संघाला. मिस्टर निशान मात्रे आल्या पावली परततोय. टँगुडीचे नवीन बॅटर दर्शन मात्रे अगदी चौथ्या क्रमांकावर तो दाखल होतोय. पहिल्या दोन चेंडूवर दोन गडी बाद. हॅट्रिक ऑन आहे प्रफुल याच्या पाठी. हॅट्रिक साधली जाईल का? कारण एक हॅट्रिक स्वतः आयोजक संघ आणि आपण बघितलं होतं चिंबोरा बॉईज संघाचा खेळाडू युरेन भोईर याने हॅट्रिक घेतली होती आणि विकेट मेडनवर आतळली होती. यावेळेस पहिला चेंडू पेफ करत असताना चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. आला षटकार. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवर प्रफुल याचं स्वागत केले दर्शन षटकारनेशी. स्वतःचं अकाउंट ओपन आणि संघाचे देखील अकाउंट ओपन केले. यावेळेस पुन्हा एकदा लोपलटफ डिलिव्हरी होती. त्याला खेळले होते डीप फॉरवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये. एक धाव पडून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली गेली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. नक्कीच चांगला प्रयत्न करत असताना दोन चेंडूमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर मात्र कुठे ना कुठे कमी पडला होता. त्याच्यानंतर सावरण्याचा प्रयत्न करतोय दर्शन मात्रे हा बॅटर्स. परंतु पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा यायला पाहिजेत. धावसंख्या 8, गडी बाद झाले ते म्हणजे 2. बिवे चॅम्पियन 75 धावांचा पाठला करत असताना पुन्हा एकदा जोर कसमायचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक्स बघायला मिळतोय. छत्री शकतोय डीप वरून आणि फील्ड करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पण पूर्ण केली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 10 या धावसंख्येवर. मोठे पटके यायला पाहिजेत. मोठे पटके आले तर नक्कीच मॅच मध्ये येऊ शकतोय बिवा चॅम्पियन. नाहीतर रिक्वायर रन रेट जो आहे ना तो वाढला जाईल. आतापर्यंत 20.53च्या फरफरने चालायचं आहे. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. मोठे पटके यायला पाहिजेत. पुढे प्रफुल प्रयत्न करतायत दर्शन मात्रे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू अडवू शकले नाही. चेंडू निघून जाते सीमारेषा पार. आला चौकार.
थँक डीजे. पहिलं षटक संपले. धावसंख्या आहे 2 गडी बाद, 14 धावसंख्या. चला फास्ट खेळायचं आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. पहिले षटक संपले. धावसंख्या 14. रिक्वायरमेंट जो आहे तो वाढला गेलाय. आतापर्यंत दर्शन 4 चेंडूचा सामना केलाय. 14 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर राहुल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू मिस्टर राहुल गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना पाहतोय. स्ट्रायकरकडे शैलेश. आतापर्यंत त्याला अकाउंट ओपन करायचं आहे स्वतःच. तो स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला खेचून मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा राहुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने. दुसरा चेंडू. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं तुषार चोळगुळे यांच्याकडनं. या 1 धावची धावसंख्या पुढे सरकती आहे. 15 धावसंख्या. मोठे फटके यावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार विचार करत असेल की अजून 2 विकेट गेले तर आपण मॅच मध्ये कमबॅक किंवा या मॅच वर कब्जा करू शकतोय. यावेळेस स्विच हिट घातक फटका, परंतु मिस फ्रॉम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. 16 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. मोठे फटके येत नाही. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. राहुल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय साहिल. ओ यावेळेस दिशा भरकटली आहे. चेंडू आपण बघतोय वाईटच्या स्वरूपात. स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे. 17 धावसंख्येवर मोठे फटके यायला पाहिजेत. शैलेश स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय. एक शॉर्ट थर्ड मॅनला आपण शतरक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर एका पॉइंटला शतरक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर एक कव्हर्स शॉर्ट कव्हर्स मध्ये शतरक्षक बघू शकतोय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप वरून शतरक्षक आणलाय. डीप फॉरवर्ड श्वरल क्षेत्रामध्ये फील्ड झाले. तत्पूर्वी एक धाव होते, तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 धावसंख्या झाली आहे. अजूनपर्यंत मोठे फटके येत नाही. दबाव आणि प्रेशर जाणवायला सुरुवात झालेली आहे बीवाय चॅम्पियन या संघावर. रायझिंग स्टार कदाचित चांगला विचार करून या मैदानामध्ये उतरला. यावेळेस हुकच्या पटकामध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू आपण बघू शकतोय 1 बाउन्सने निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक डीजे. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या धावसंख्येवर. भरपूर उशिरानंतर चौकार बघायला मिळतोय शैलेशच्या बॅटमधनं. असे फटके यायला पाहिजेत. चौकार षटकाराशी बोलावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र डीप मिड विकेटलाय. पकडलाय जेल आणि संपलाय मिस्टर शैलेशचा खेळ. गॉन. थँक डीजे. नवीन बॅटर ओमकार आलाय खेळण्यासाठी.
तर प्रवीण येतोय नंबर 3चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करायचं आहे, थोडंफार फास्ट खेळायचं आहे, अजून 2 सामने खेळायचे आहेत. ओमकार पाटील आलाय नवीन बॅटर्स. तर दर्शन पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडासा आपण बघितलं, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं त्याच्यानंतर त्याची बॅट जी आहे ना ती अजूनपर्यंत जास्त धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाही आहेत. प्रवीण येतोय नंबर 3चा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस चेंडूला दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पहिला चेंडू निर्धाव आलाय, अगदी चेंडूला मात्र दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु मिस बघायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अवांतर धाव दिली जात आहे. स्वैर चेंडू हाताळला गेलाय, अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 24च्या आकड्यावर. चौकार षटकार येणं गरजेचं असेल. यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत प्रफुल्ल. इथे मात्र काय घडलंय तर त्यांच्याकडनं झाली आहे चुकी, परंतु चुकीला माफी नाहीये. 2 धावा पळून पूर्ण केल्यात, या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या धावसंख्येवर. प्रफुल्ल चांगला प्रयत्न केला होता, मात्र कॅच हा व्हायला पाहिजे होता. अगदी सोपा हातामध्ये जेल आला होता, लॉलीपॉप जेल आला होता. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय, 2 क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मधून चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार आलाय दर्शन मात्रेच्या बॅटमधनं चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 30 या धावसंख्येवर. गडी बाद झाले ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. 9 चेंडू 45 धावांची गरज बिवया चॅम्पियन या संघाला. पुन्हा एकदा अगदी यावेळेस खोलात टाकला होता चेंडू, त्याला खोदून काढलाय दर्शनाने. 1 धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धाव या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 32 धावसंख्येवर. 8 चेंडू 43 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाकडे चांगला फील्ड बघायला मिळते आहे आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 34 धावसंख्या. आता मात्र जे अंतर आहे पराभवाचं ते कमी करण्याचा प्रयत्न असेल बिवया चॅम्पियन या संघाचा. अगदी पथुपॅकरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता बिवा चॅम्पियन, परंतु या स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे निराश केले या संघाने. यावेळेस चेंडूला खेळल्याबद्दल डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलंच झालंय, 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. आता मात्र औपचारिकता आणि औपचारिकता फक्त आणि फक्त शिल्लक राहिल्या. चला स्पीडअप करायचं आहे लगेच. जिंकण्यासाठी किती धावांची आवश्यकता आहे तर 40 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. नाहीतर उरलेल्या ज्या मॅचेस आहेत तर तुम्हाला नाणेफेक वर घेतल्या जातील याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडंफार स्पीडअप करायचं आहे. जयेश येतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे आपण बघू शकतो 15 ते 20 धावा या बहाल केल्या होत्या बिवा चॅम्पियन संघाने, कारण ओर्थोरच्या धावा होत्या त्या मिसफिल्डच्या धावा होत्या, परंतु हे सुधारावं लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. रायझिंग स्टार पहिला चेंडू दर्शन वाडी घेऊन जातोय ओव्हर द विकेटने. यावेळेस पहिला चेंडू स्विच हिट केलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार आलाय चौकार.
तर या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 39 धावसंख्येवर. फक्त आणि फक्त पराभवचं अंतर कमी करायचं आहे. यावेळेस आपल्या रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा चोक खेळला होता. GTC लाईव्हच्या माध्यमातून स्वतः मृणाल म्हात्रे या चॅनलचे प्रोप्रायटर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश. दर्शन पाटील दुसरा चेंडू घेऊन जाईल ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेळायचं अपसाईडला चेंडू येतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 40 धावसंख्येवर. प्रेक्षक याच्या नंतरचा होणारा सामना याकडे देखील प्रत्येक प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढलेल्या आहेत. प्रत्येक प्रेक्षक अगदी बसलाय खुर्ची घेऊन, अगदी झाडावर जाऊन बसलाय. यावेळेस जोरकसमाचा प्रयत्न सरप्राईज केलं होतं या चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. प्रत्येक स्टँड मध्ये आपण प्रेक्षक बघू शकतो. त्याचप्रमाणे चिपोरा बाई ज्याचा कटआउट देखील आपल्याला बघायला मिळते अगदी आपल्या डाव्या हातावर. यावेळेस जोरकसमाचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. स्वतः यष्टीरक्षक प्रवीण भोईर नाही करणार चुकी. अजून एक धक्का बिवया चॅम्पियन या संघाला. तर परीस भोईर यांनी यायचं आहे. यावेळेस जोरकसमाचा प्रयत्न बॅटची एज घेतली असावी की काय, परंतु नाही. शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता आणि औपचारिकता शिल्लक राहिली आहे बिवा चॅम्पियन या संघासाठी. लगेचच रायझिंग स्टार संघाने पाठवून द्यायचा या चेंडू नंतर. फार मोठा पराभव बघायला मिळतो बिवा चॅम्पियन या संघाचा. चला नाणेफेकीकडे लगेच यायचं आहे. रायझिंग स्टार संघाने पाठवून द्यायचा आहे प्लीज. डॉट चेंडू आलाय. परीश भोईर याच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चला नाणेफेकीकडे यायचं आहे. चला रायझिंग स्टार थोडस प्लीज या फास्ट क्विक या.